आहे इटली मधला तिसरा दिवस आमचा आणि आम्ही फ्लॉरेन्स शहरात आहोत। तर आता फ्लॉरेन्स शहराचा फेरफटका मारण्यासाठी आम्ही फार लवकर निघालो घरून, 7:30-8लाच निघालो आणि आम्ही आता इकडेच चालतोय आजूबाजूला। इतकं सुंदर आहे। आणि जर तुम्ही आमचे व्हिडिओज बघितले नसतील तर आमच्या चॅनलचं नाव आहे मुक्काम पोस्ट स्वित्झर्लंड। तिघही स्वित्झर्लंडमध्ये राहतो। आम्ही जिथे कुठे स्वित्झर्लंड किंवा युरोपमध्ये फिरायला जातो किंवा जाणार आहोत ते सगळं आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत। आमच्या डेली लाईफ मधली जी मजा मस्ती आहे ती पण आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू। तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, मुक्काम पोस्ट स्वित्झर्लंड। तर आता आपण फ्लॉरेन्स शहर फिरूयात आणि आपण इकडचा जो फेमस मायकल अँजेलो स्टॅच्यू आहे तो बघूयात। इकडचं जे कॅथीड्रल आहे द डोमो तर ते पण आपण बघूयात आणि त्यानंतर इकडे पियाझोस आहेत बरेच, म्हणजे ते त्यांचे स्क्वेअर्स आहेत ते आपण बघू, काही मॉन्युमेंट्स असतील त्या बघू। आम्हाला माहित नाही की डॉग्सला इथे कसं अलाउ करतील का आतमध्ये म्युझियम्समध्ये, बट दॅट इज ऑल्सो समथिंग की आम्ही तुमच्याबरोबर शेअर करू। जे काही इन्फॉर्मेशन असेल की तुम्ही तुमच्या पेटला घेऊन येत असाल इकडे तर तुम्ही कसं इथे फिरू शकता आणि कसं प्लॅन करू शकता। अदरवाईज इन जनरल मिलान आणि फ्लॉरेन्स जिथे आम्ही गेलोय ते बऱ्यापैकी पेट फ्रेंडली आहे। म्हणजे एकही असं रेस्टॉरंट होतं जिथे आम्हाला अलाउ नाही केलं। तर चला आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊया। आम्ही चालत पोहोचलेलो आहोत पॉन्ती वेक्किओ या ब्रिजवरती। फ्लॉरेन्स सिटीमधील हा सर्वात जुना ब्रिज आहे आणि तो 1300 शतकात बांधला गेलेला आहे। अर्नो नदीवर बांधलेल्या या ब्रिजवरती पूर्वीच्या काळी माशांची विक्री व्हायची, पण आज तिथे तुम्हाला बरेचसे ज्वेलरीचे शॉप्स बघायला मिळतील। आणि इतकं सुंदर सगळं असताना फोटोज तो बनताय। तर आम्ही चालत चालत पोहोचलेलो आहोत सिग्नोरिया स्क्वेअरला। फ्लॉरेन्स सिटी खूप सुंदर आहे आणि हा मेन स्क्वेअर आहे जिथे बरेचसे स्टॅच्यूज आहेत। त्यातले दोन महत्त्वाचे स्टॅच्यूज, एक जे माझ्या पाठी आहे राईट साईडला ते आहे फाउंटन ऑफ नेपच्यून आणि माझ्या लेफ्ट साईडला जो आहे तो आहे मायकल अँजेलोस डेव्हिड। हे दोन मेन स्टॅच्यूज आहेत। सो आता आम्ही ते थोडा वेळ फिरतो, मस्त फोटोज काढतो, छान शूट करतो आणि मग आम्ही नंतर जाणार आहोत कॅथीड्रलला जिथे आहे ते डुओमो मधनं वर जाऊन पूर्ण फ्लॉरेन्स सिटी बघू शकतात। साधारण 400 स्टेप्स वगैरे आहेत त्या। सो बघूया डॉग्सना ते अलाउ करतायत का, काही तिकीट वगैरे आहे का, आणि मग त्यानंतर मी तशी तशी तुम्हाला माहिती देत जाईन। मायकल अँजेलोने घडवलेली दोन शिल्पे पिएटा व डेव्हिड या रेनेसॉन्स मधील घडवलेल्या दोन मोठ्या कलाकृती मानल्या जातात। आम्ही फक्त त्याचा छोटा रेप्लिका जो बाहेर होता तोच बघू शकलो कारण आम्ही आत गेलो नाही, पण तुम्ही जर आत गेला तर डेव्हिडचा 17 फुटी स्टॅच्यू तुम्हाला आत बघायला मिळेल। बार्टोलोमी अमनाटी यांनी 1500 शतकामध्ये हा फाउंटन तयार केला गेला होता। 1560 मध्ये ऑस्ट्रियाच्या ग्रँड डचेस जोआना आणि फ्रान्सिस्को डी मेडिसी आईचे लग्न साजरे करण्यासाठी कॉसिमो डी मेडिसी यांनी हे कारंजे सुरू केले होते। बेसिकली हा फाउंटन डी मेडिसीची शक्ती आणि फ्रान्सिस्को आणि जोआना यांच्या एकत्रीकरणाचे प्रतीक आहे। Meanwhile, मोमो कोण आहे? फ्रेंड आहे मोमो? आणि हे आहे ते डुओमो। ह्याला खूप लाईन होती आणि आमच्याकडे वेळ फार कमी होता, त्याच्यामुळे आम्ही लाईन मध्ये उभं राहून वरती टॉप फ्लोअरवर जाऊन पूर्ण सिटी बघण्याचं स्किप केलं। पण येस, तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही नक्की हे बघा कारण खूप सुंदर व्ह्यू आहे वरून, असं मी ऐकलेलं आहे। पण एक आहे की ह्याला तिकीट लागतं, सो तुम्ही ऑनलाईन त्याचं तिकीट चेक करू शकता। मी आलेलो आहोत पास्ता फ्रेस्का या नावाच्या ठिकाणी खायला मस्त पास्ता, आणि हे 1989 पासून त्यांचं आउटलेट आहे। सेंट्रल मार्केट जे आहे इथे फ्लॉरेन्स मध्ये, तिकडे हे असे आतमध्ये मिनी शॉप्स आहेत सगळे, ज्यात खाण्याचे आणि बाकीचे वेगवेगळे शॉप्स असतात। त्यातलंच हे आम्हाला एक फाइंड आउट आम्ही केलेलं आहे गुगलवरती आणि त्याला रेटिंग पण खूप चांगले आहे। मी मागवलेला आहे रावियोली बुराटा, मी त्याचं एक्झॅक्ट नाव खाली लिहून देईन तुम्हाला, आणि वरती थोडंसं पार्मेझन चीज, आणि खूप भूक लागलेली आहे, मी कधी ट्राय करते असं झालंय। सो लेट्स ट्राय। फुल ऑफ चीज। ज्यांना चीज आवडतं, थोडासा वेगळा फ्लेवर आहे पण मला हा फ्लेवर खूप आवडलेला आहे। ज्यांना चीज आवडतं आणि जे रेडी आहेत वेगवेगळ्या टाईपचं चीज ट्राय करायला, आय थिंक दे शुड गो फॉर दिस। अमेझिंग, खूप सुंदर आहे। Non più vorrei questi bei panacchini, quel cappello leggero galante, quella chioma, quell'aria brillante,
quel vermiglio d'onesco color, quel vermiglio d'onesco color. Non più avrai quei pennacchini, quel cappello, quella chioma, quell'aria brillante. Non chiudrai. फ्लॉरेन्समध्ये आलो आहोत आणि जिलॅटो खाणार नाही असं होऊच शकणार नाही. त्यामुळे आम्ही मस्त एका शॉपमध्ये आलेलो आहोत जिलॅटो खायला. जिलॅटोची प्रोसेस ही आईस्क्रीमच्या प्रोसेसपेक्षा थोडी वेगळी असते. जिलॅटोमध्ये जास्त प्रमाणात मिल्क यूज केलं जातं आणि कमी प्रमाणात क्रीम यूज केलं जातं. अर्थातच कमी प्रमाणात फॅट पण यूज होतं. आणि जिलॅटो हे स्लाइटली वॉर्मर टेम्परेचरमध्ये सर्व केलं जातं दॅन आईस्क्रीम. Rush. Ding ding. Uso franco, un gran casco, un gran turbante, molto onor. आणि चालता चालता आम्हाला हे शॉपिंग मार्केट दिसलं. इथे बरेचसे स्टॉल्स होते. शूज, जॅकेट्स, बॅग्स, बेल्ट्स आणि अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी होत्या. Fandango, una मार्केटचा फेरफटका मारल्यानंतर आम्हाला भूक लागली आणि गुगलवर सर्च करून आम्ही ही जागा शोधली ज्याचं नाव होतं ऑस्टेरिया पास्तेला. खूप फेमस होती, खूप रिव्ह्यूज होते, त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की इकडे आपण डिनर करूया. बट 1.25 तास लाईनीत उभं राहिल्यानंतर शेवटी आमचा नंबर आला. आम्ही ऑर्डर केली त्यांची सिग्नेचर डिश, जी बेसिकली पार्मेसन चीजचं एक व्हील होतं. ज्या व्हीलला लाईट करून त्यांनी मधून चीज स्क्रेप केलं आणि छानसं असं पास्ता आणि चीजचं कॉम्बिनेशन करत एंडला त्यांनी ट्रफलनी त्याला गार्निश केलं. ही अख्खी प्रोसेस बघणं हा एक वेगळाच एक्सपिरियन्स होता आणि आम्ही खूप एन्जॉय केला. non più avrai farfalloni amoroso, notte giorno di torno girato, delle belle tornando al riposo, Narcisetto ad Ugino d'amor, delle belle tornando al riposo. आता पास्ता ट्राय करणार. थोडं ट्रफल घेऊया आपण. कसं आहे? चीज झालं, लाईनीत थांबायचं. थोडं चीज आहे. हे ट्राय कर पुष्कर एक. हे असं आहे. आम्ही जस्ट आता घरी आलेलो आहोत. एक 10 मिनिटं झाली. आम्ही डिनरसाठी गेलेलो ऑस्टेरिया पास्तेला ह्या रेस्टॉरंटमध्ये. त्याच्याबद्दल एक क्विक रिव्ह्यू देते मी. हे खूप फेमस आहे टाउनमध्ये. गुगलवरती पण त्याला खूप चांगलं रेटिंग आहे, म्हणून आम्हाला ट्राय करायचं होतं. खूप 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 अमेझिंग पास्ता खाल्लाय मी आजच्या दिवसामध्ये. इनफॅक्ट दुपारचा पण खूप सुंदर होता आणि डिनरचा पण खूप सुंदर होता. दोघांमध्ये प्राईसमध्ये तफावत आहे, नो डाऊट. पण दोन्ही छान होते. आणि एकंदरीत पूर्ण फ्लॉरेन्स सिटी फिरण्यामध्ये आज आमचा दिवस कसा गेला मला कळलंही नाही. पण खूप 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 मजा आली. फ्लॉरेन्स सिटी खरंच खूप सुंदर आहे. आजचा हा फ्लॉरेन्स सिटीचा आमचा शेवटचा दिवस होता. उद्या आम्ही पुन्हा मिलानसाठी निघणार आहोत. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तोपर्यंत बाय बाय. थँक यू. गुड नाईट.